आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन झालेले ते उद्घाटक आदरणीय कवडे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री मोरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सन्माननीय श्री गायकवाड साहेब, विशेष लेखापरीक्षक श्री डोके साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित खऱ्या अर्थानं आजारी कारखाने कसे चालवले पाहिजेत याचं सगळ्या महाराष्ट्राला उदाहरण घालून दिलेलं एक नवीन सहकारातलं उमलतं नेतृत्व सन्माननीय अभिजित पाटील साहेब. मला त्यांच्याबद्दल एक गोष्ट कळाली त्यावेळेस मला खरंच खूप भारावून गेलो मी. ज्या कारखान्यावर एक ट्रॅक्टर आणि एक टोळी त्यांची होती त्याच कारखान्यावर ते चेअरमन झालेले आहेत. हे खरं तर आपल्याला ऐकायला जरा वेगळं वाटेल, परंतु यातून आपण एक गोष्ट त्या ठिकाणी घेतली पाहिजे की यश तुम्हाला मिळतं, पण कधी मिळतं? त्या यशाची तुम्हाला त्या यशासाठी अगोदर पेरणी करावी लागते. ती पेरणी करत असताना ते यश गाठण्यासाठी तुमचं एक नियोजन लागतं आणि त्याप्रमाणे जर तुम्ही चाललात तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतं. हे वेगळं सांगायची गरज नाही, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटतं. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय काळेसाहेब, मला माहिती आहे की वसंतदादानंतरही सहकार्याची धुरा अत्यंत सक्षमपणे जिल्ह्यामध्ये ते त्या ठिकाणी चालवत आहेत. हे निश्चित एक चांगली बाब त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आमचे सहकारी सन्माननीय श्री संजयजी खडके साहेब, या जिल्ह्यामधले त्या ठिकाणी मोठ्या मल्टीस्टेट पतसंस्थांचे त्या ठिकाणी चालक सन्माननीय प्रकाश तात्या, त्याचबरोबर काळुंगे सर, आणि ज्यांचं नाव मी जर या ठिकाणी घेतलं नाही कारण मगापासून सगळ्यांनी मोरे साहेबांचं नाव बऱ्याच वेळा घेतलं, परंतु या ठिकाणी मोरे वहिनींना मात्र बरेच जण विसरले असं मला वाटतं. पण मोरे साहेब आज ज्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्यामध्ये काम करतात त्याच्या मागं खऱ्या अर्थानं जर कोण उभा असेल तर त्या मोरे वहिनी आहेत. मला वाटतं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करावं. त्याचबरोबर या आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित या संस्थेचे सर्व सभासद, कर्मचारी, अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, या देशामध्ये सहकार चळवळीची सुरुवातच मुळात एक गरज म्हणून त्या ठिकाणी झाली. कारण ती गरज होती. शेतकऱ्यांना गाव पातळीवरती त्यांच्या शेतीसाठी कर्ज पुरवठा त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा, अगदी बांधावर उपलब्ध व्हावा म्हणून गाव पातळीवर विविध कार्यकारी सहकारी संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँका ही त्रिस्तरीय रचना त्या ठिकाणी अस्तित्वात आली. शेतकऱ्यांचं केवळ अल्पमुदतीचा कर्जाचा विषय नाही तर त्यांचा मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठ्याची सुद्धा गरज पूर्ण व्हावी म्हणून त्या ठिकाणी भूविकास बँका त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. परंतु कालांतरानं तुम्हाला माहिती आहे परिवर्तन ही काळाची गरज असते आणि त्याप्रमाणे जसं जसं परिवर्तन होत गेलं तसं तसं आता भूविकास बँका त्या ठिकाणी नामशेष झाल्या. कारण नुकत्याच आपण सगळ्या त्या भूविकास बँका लिक्विडेशनमध्ये काढलेल्या आहेत. परंतु ते करताना जिल्हा मध्यवर्ती बँकांना त्या ठिकाणी मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज वाटप करण्याचा त्या ठिकाणी निर्णय झाल्यामुळे या बँकांचं महत्त्व कमी झालं आणि त्या ठिकाणी संपल्या. परंतु केवळ शेतीविषयकच नाही तर बिगर शेतीच्या सुद्धा सर्वसामान्याच्या गरजा आहेत. या सगळ्या बाबी विचारात घेऊनच त्या ठिकाणी ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये नागरी सहकारी पतसंस्था आणि नागरी सहकारी बँका त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. खरं तर या सगळ्या आर्थिक संस्था आहेत
परंतु आर्थिक संस्था एखादी स्थापन करणं अत्यंत सोपं असतं, पण चालवणं अत्यंत अवघड असतं. मगाशी खडके साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की राज्यामध्ये 450 बँका त्या ठिकाणी आता राहिलेल्या आहेत. आकडा मोठा होता, तो 450 वर आला. पण मी थोडंसं त्यात दुरुस्ती करेन की आज आपला आकडा 426 वर आहे. 426. देशाची जर आपण आकडेवारी पाहिली तर 2004ला 1926 नागरी सहकारी बँका होत्या. 1926. परंतु मार्च 22ची जर आकडेवारी आपण पाहिली तर तीच संख्या आलेली आहे 1521. 1521 मध्ये मल्टीस्टेट बँका जर बघितल्या तर 51 बँका आपल्याकडे मल्टीस्टेट बँका आहेत. आणि शेड्यूल बँका जर बघितल्या तर जवळजवळ 63 बँका आहेत. शेड्यूल त्या ठिकाणी बँका आहेत. आणि बाकीच्या ज्या सगळ्या बँका आहेत ह्या नॉन शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँका आहेत. परंतु हे सगळं बघत असताना सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या आर्थिक गरजा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि आज आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विकासामध्ये सहकाराचा सहभाग हा सर्वात मोठा आहे. हे नाकारून या ठिकाणी चालणार नाही. हा सुद्धा भाग महत्त्वाचा. आर्थिक संस्था चालवताना मी मगाशी सांगितलं की चालवणं खूप अवघड आहे. त्यातल्या त्यात नागरी सहकारी बँकांचा जर आपण विचार केला तर नागरी सहकारी बँकांमध्ये दुहेरी नियंत्रण आहे. एक नियंत्रण आहे RBIचं आणि दुसरं नियंत्रण आहे ते सहकार आयुक्तांचं, सहकार आयुक्तालयाचं. कारण त्यामध्ये नागरी सहकारी बँकांवर त्यांच्या आर्थिक बाबीच्या अनुषंगानं संपूर्ण नियंत्रण हे RBIचं आहे. त्याच्या अनुषंगानं प्रत्येक बँकेला काही निकष RBIनं ठरवलेले आहेत आणि ते निकष पालन करत करत आपल्याला त्या ठिकाणी पुढं जावं लागतं. मी मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगेन की मागच्या 6-7 महिन्यापासून माननीय आयुक्त साहेबांच्या कल्पनेतून आम्ही राज्यातील ज्या काही आजारी बँका आहेत या आजारी बँकांच्या नेमक्या त्यांच्या अडचणी काय आहेत आणि या आजारपणातून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे याच्या अनुषंगाने प्रत्येक डिव्हिजन वाईज त्या ठिकाणी अशा बँका आम्ही एकत्रात बोलवल्या आणि वैयक्तिक त्या बँकेच्या संचालक मंडळाशी 1 to 1 आम्ही चर्चा केली. त्या ठिकाणी काही पालक अधिकारी आम्ही त्या ठिकाणी नियुक्त केले, आमचे खात्याचे अधिकारी. आणि त्या माध्यमातून या बँका त्या ठिकाणी सक्षमपणे कशा पद्धतीने चालतील या प्रकारचं आम्ही नियोजन केलं. मी आपल्याला या ठिकाणी मुद्दामून सांगेन की जवळजवळ 393 बँका, 426 बँकापैकी 393 बँकांना वैयक्तिक त्या ठिकाणी प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ या आर्थिक अडचणीत असलेल्या बँकांना बाहेर येण्यासाठी त्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हे मुद्दामून मला या ठिकाणी सांगायचं. खरं तर नागरी सहकारी बँकांच्या बाबत मी निश्चितपणे सांगेन की RBI त्या ठिकाणी सतत वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आणत असतं. आणि त्या ठिकाणी बँकांचं जर सर्वसाधारणपणे आपण जर त्या ठिकाणी ऐकलं तर प्रत्येक ठिकाणी त्यांचा विषय तोच असतो की RBIने या पद्धतीने आमच्यावर बंधनं घातलेली आहेत, या पद्धतीने बंधनं घातलेली आहेत, त्या पद्धतीने बंधनं घातलेली आहेत. परंतु ती बंधनं असताना सुद्धा संस्था त्या ठिकाणी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणानं त्या ठिकाणी अडचणीत येताना दिसतात. ही सुद्धा बाब या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की या सगळ्या बंधनातून ते पूर्तता करून पुढं जाणं, त्या पद्धतीने कामकाज ठेवणं ही अपेक्षा त्या ठिकाणी RBIची आहे आणि ती रास्त आहे. कारण सर्वसामान्याच्या डिपॉझिट्स या बँकांमध्ये आहे आणि त्या ठिकाणी डिपॉझिटर्स इंटरेस्ट फर्स्ट या तत्वावर RBI त्या ठिकाणी काम करते. आणि त्या दृष्टीनं हे निर्बंध किंवा ही बंधनं त्या ठिकाणी आवश्यक अशीच आहे. अशा परिस्थितीमध्ये काम करताना आता आपल्याला माहिती आहे इथं बरीचशी बँकिंगमधली मंडळी आहे
आणि मला माहिती आहे बँकिंगमधल्या मंडळी असल्यामुळे थोडं बँकिंग विषयावरतीच मी थोडंसं बोलतो आहे. आणि मगाशीच मोरे साहेबांनी सांगितलेलं आहे की आमची मंडळी शोषिक आहे. मग तेवढा फायदा मी त्या ठिकाणी घ्यायला काय हरकत नाही, जरी त्या ठिकाणी थोडं सोसा मला काय बिघडत नाही, परंतु काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे यासाठी की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बँकांना त्या ठिकाणी किंवा नागरी सहकारी पतसंस्थांना CRR असेल, SRR असेल, CRER असेल, NPA असेल किंवा या अनुषंगाने अनेक बंधनं त्या ठिकाणी बँकांवर त्या ठिकाणी घातलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला नव्यानं काही बाबी, कारण मागाशी आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस या बाबी प्रकर्षाने आमच्या त्या ठिकाणी चर्चेला गेल्या की RBI प्रत्येक बाबीचा विचार करून त्या ठिकाणी काही निर्णय घेते. या ठिकाणी मगाशी मोरे साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की सर्वसामान्य छोट्या छोट्या व्यक्तींना त्या ठिकाणी कर्ज देणं हे बँकेचं प्रथम कर्तव्य आहे. RBIने सुद्धा तोच भाग त्या ठिकाणी समोर ठेवून आपल्याला माहिती आहे की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हे 2024चं टार्गेट टोटल लोनिंगच्या 60%, 2024-2025ला ते 65% आहे आणि 2026ला तेच टार्गेट त्यांनी ठेवलंय 75%. म्हणजे RBIनं सुद्धा तो निर्णय घेताना प्रायोरिटीनं त्या ठिकाणी छोटे छोटे लोनिंग त्या ठिकाणी झाले पाहिजेत असा आग्रह RBIचा आहे. नुसतं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग नाही आहे तर दुर्बल घटकासाठी सुद्धा त्यात त्यांनी आणखी केलेला आहे. तेच दुर्बल घटकासाठी मार्च 2024चं मला वाटतं 11.5% टार्गेट आहे आणि मार्च 2025ला ते 12.25% आहे आणि 2026ला तेच 12% आहे. म्हणजे प्रत्येक बाबीचा विचार RBI त्या ठिकाणी करत असते. आणि ही बाब त्या ठिकाणी उल्लेख करत असताना मला एक बाब या ठिकाणी निश्चितपणे सांगावं लागेल. इथं मला वाटतं प्रकाश तात्या आहेत, काळुंगे सर आहेत. सर आता नुकतंच मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्थांना सुद्धा अनेक निर्बंध त्या ठिकाणी सेंट्रल रजिस्ट्रारनं घातलेले आहेत आणि ते निर्बंध हे त्या ठिकाणी मला वाटतं नुकतंच त्याच्या अनुषंगानं त्यांचा आदेश निघालेला आहे आणि हे आपल्याला एक पॉझिटिव्हली घेऊन त्या ठिकाणी पुढं काम करताना पुढं जावं लागणार आहे. मी हे सगळं सांगतोय का, मला हेच सांगायचं आहे की ही सगळी बंधनं आहेत का, आहेत. मग अशा परिस्थितीत काही बँका आजही खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यातली एक बँक म्हणजे मनोरमा नागरी सहकारी बँक आहे. मला हे सांगायला निश्चितपणे मला त्या ठिकाणी आवडेल. मगाशी उल्लेख केला, मोरे साहेबांनी उल्लेख केला की 1997ला मी त्या ठिकाणी होतो. या बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. किंबहुना गेल्या आता 27 वर्षाचा कालावधी या ठिकाणी झालेला आहे. या 27 वर्षामध्ये मी या मनोरमा परिवाराचा कधी सदस्य झालो मला माहिती नाही, परंतु निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं कामकाज एखादी संस्था कशा पद्धतीने करू शकते याचं उदाहरण म्हणजे मनोरमा नागरी सहकारी बँक. त्यामध्ये निश्चितपणे आपण म्हणतो नेहमी काही गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह असतात की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी हे तुम्ही ज्यावेळेस काम करत असता किंवा ज्यावेळेस तुम्ही मार्गक्रमण करत असता एखादा ध्येय समोर ठेवून, त्यावेळेस त्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला सतत साथ देत असतात. आणि मला वाटतं मनोरमा नाव हे सगळ्यात पॉझिटिव्ह बाब जर त्या बँकेची असेल तर मनोरमा हे नावात आहे. कारण त्यांच्या आईवरची ती श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी यश देते, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगावं लागेल. सहकारामध्ये त्या ठिकाणी मुळातच की वेगवेगळे लोक एकत्रात येऊन त्या ठिकाणी संस्था स्थापन करतात आणि चालवतात. संचालकामध्ये सुद्धा वेगवेगळी मंडळी असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, परंतु संस्था चालवताना एकत्रित येऊन त्या ठिकाणी ते चालवणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. इतकंच नाही तर संस्थेच्या सभासदाला सुद्धा त्या ठिकाणी तेवढ्याच सन्मानानं त्याच्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी विचारात घेऊन त्या ठिकाणी चालावं लागतं. आणि मला वाटतं यासाठी मोरे साहेबांना सहकार खात्यातला अनुभव त्या ठिकाणी कामी आलेला आहे. कारण आपण बघतोय मागापासून प्रत्येक वक्ता थांबला
की 4-5 लोकांना पुढं बोलून त्यांचा सत्कार केला जातो. म्हणजे एकही माणूस त्यांच्या डोळ्यापासून दूर जात नाही. त्यांना माहिती आहे XYZ इथे बसलेले आहेत, त्यांचा लगेच निरोप इथं जातोय आणि लगे मॅडम इथं पुकारतायत. हे सहकाराचं गमक आहे, लक्षात घ्या. शेवटी सहकाराची मूठ आहे, पण ही मूठ वज्रमूठ कुठपर्यंत राहील? जोपर्यंत तुम्ही सगळे एकत्रित आहे. आणि तीच खरी ताकद आहे. कारण तुम्हाला सुद्धा एखादी बाब जोशाने सांगावी लागते, त्यावेळेस मुठी आवळाव्या लागतात, तरच तुमचा जोश दिसतो. हा भाग सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज जर बघितलं तर मी बघितलं मागाशी 554 कोटीच्या डिपॉझिट्स आहेत. आज 7वी शाखा त्या ठिकाणी संस्थेची त्या ठिकाणी उघडलेली आहे. कोणत्याही संस्थेचा पाया म्हणजे त्या संस्थेची आर्थिक पारदर्शकता आणि त्या संस्थेची विश्वासार्हता, या 2 बाबीवर खऱ्या अर्थानं तो डोलारा त्या संस्थेचा उभा असतो. आर्थिक पारदर्शकता, तुमचा ताळेबंद एवढा स्वच्छ असला पाहिजे, एवढा आरशासारखा स्वच्छ असला पाहिजे की तुमच्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी हायलाईट व्हायला पाहिजे. नेट NPA 0%. गेली 5 वर्ष झालं बँकेचा नेट NPA 0% आहे. ही निश्चित एक अत्यंत उल्लेखनीय बाब या संस्थेची मला या ठिकाणी सांगावं लागेल. परंतु ते करत असताना केवळ त्या ठिकाणी 10 ते 12 दिवसामध्ये 11-11.5 कोटीच्या डिपॉझिट्स या शाखेला जमा होतात. मला वाटतं विश्वासार्हतेचं याच्यापेक्षा दुसरं कुठलं उदाहरण द्यायला त्या ठिकाणी मला वाटत नाही दुसरं कुठलं उदाहरण असेल. निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने ही मंडळी काम करतायत. आणि नुसतं कार्यक्रमालाच येतो असं नाही आहे. कारण जेव्हा केव्हा त्या ठिकाणी सोलापूरला असतो आम्ही अधिकारी मंडळी म्हणून, आणि मोरे साहेबांना ज्यावेळेस कळतंय की आम्ही कोण ना कोण आहे, तर कंपल्सरी, तुम्ही मागे किती वेळा याला माहीत नाही, परंतु तुम्हाला यावंच लागेल असा त्यांचा आग्रह असतो. आणि यामध्ये खरंच त्यांचा त्यामध्ये स्वार्थही आहे. कारण अनेक बाबी त्या ठिकाणी चर्चेतून त्या ठिकाणी नव्यानं सुचतात आणि निश्चितपणे त्या ठिकाणी त्याचा फायदा संस्थेला त्या ठिकाणी होतो. आणि त्यामुळं कुठलाही अधिकारी असेल, कुठल्याही डिपार्टमेंटमधला असेल, तर मनोरमा संस्थेला त्यांनी व्हिजिट केलेलीच असते. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण निश्चित एक चांगल्या प्रकारचं मार्गक्रमण आपण त्या ठिकाणी करता आहात. एक चांगल्या प्रकारचा आदर्श आज जिल्ह्यामध्ये या संस्थेनं त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि यामध्ये त्याचं आपल्यासारखं नेतृत्व त्या ठिकाणी काम करत आहे की त्यांनी सहकारामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम मोरे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आपली सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांना ओळखत आहेत. या निमित्तानं मी संस्थेला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आदरणीय आयुक्त साहेब त्या ठिकाणी बोलणार आहेत. मला माहिती आहे तिकडं बाहेर सगळे टेबल लावलेले आहेत, बरीचशी मंडळी तिथं कॉर्नरला. तर आता मी तुम्हाला जास्त सोसू देणार नाही. मी थांबतो आणि साहेबांना त्या ठिकाणी पुढचा वेळ त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी वेळ उपलब्ध करून. थँक्यू व्हेरी मच.